नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा विषय जरा संवेदनशील आहे आणि स्वाभाविकरित्या तो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे। तो म्हणजे नुकताच छत्रपती शिवरायांचा जो एक उंच असा पुतळा कोकणामध्ये उभारण्यात आला होता, सिंधुदुर्गात मालवण इथं समुद्रकिनारी उभारण्यात आला होता। तो दुर्दैवानं नैसर्गिक तिकडे म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे जोराचा वारा वाहत होता वगैरे जी काही कारण आहे त्यामुळे तो पडला आणि त्याचं नुकसान झालं। त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया आल्या, त्याचप्रमाणे सरकारकडून सुद्धा जबाबदारीने प्रतिक्रिया आल्या की आम्ही नवीन पुतळा उभारू, चौकशी करू, आणि तशी चौकशी त्याची सुरू झालेली आहे। विरोधकांकडून जोरदार त्याला संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि अगदी तिकडच्या पीडब्ल्यूडी खात्याची तोडफोड सुद्धा झाली। पण या सगळ्याच्या पलीकडे हा विषय आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिल्यांदा त्या घटनेबद्दल म्हणून फक्त घटनेबद्दल बोलायचं झालं, अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत। हा पुतळा इथं उभारण्याची ती जागा जी उभारण्यात आली होती त्याच्याबद्दलचा पूर्ण विचार झाला होता का? त्याची सगळी विविध प्रकारचं जे स्ट्रक्चरल ऑडिट करावं लागतं, अंदाज घ्यावा लागतो, शास्त्रोक्त अंदाज घ्यावा लागतो, तो घेण्यात आला होता का? उदाहरणार्थ जसं आपल्याकडे गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा जगातला सर्वात उंच असा पुतळा उभारण्यात आलेला आहे। अनेक प्रकारची मानकं त्याची बघावी लागतात। किती उंच आहे त्यानुसार पाया केवढा रुंद आहे आणि किती खोल असावा लागणार आहे, मटेरियल कोणतं वापरायचं आहे, तिकडच्या जमिनीची विशिष्ट रचना कशी आहे, तो असा कोणताही असा मोठा प्रोजेक्ट होत असेल तर भूकंपाच्या त्या ज्या विविध कॅटेगरीज आहेत त्यातल्या कोणत्या फॉल्ट लाईन्सच्या आसपास आहे का, अशा अनेक बाबी बघाव्या लागतात। आता हा पुतळा जर का समुद्रापाशी असेल तर काही गोष्टी तर आपल्याला कॉमन सेन्सना सुद्धा कळतात। वाऱ्याचा वेग, मग तिथे मटेरियल कोणतं वापरणार, स्वाभाविक आहे जर का खारा वारे असतील तर तुम्ही लोखंड तर तिथे वापरणार नाही, पटापट गंज त्याला लागेल। जमीन कशी आहे, भुसभुशीत तर नाही ना, सारखं जमिनीच्या आतमध्ये पाणी जास्तीत जास्त येतंय का आणि ज्यामुळे कदाचित पाया सुद्धा खचेल का, असे मुद्दे आपण सगळे लक्षात घेत असतो। हे तर कॉमन सेन्स आहेत। स्ट्रक्चरल ऑडिट करणारे या क्षेत्रातले जे तंत्रज्ञ आहेत, इंजिनियर आहेत, त्यांना याच्यातले जास्त जाणीव, त्यामुळे तो तर काही प्रश्न नाही। हा एक भाग झाला। आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिल्प आपल्याला कल्पना आहे, मी स्वतः जेव्हा श्रीराम जन्मभूमीच्या मंदिरामधली मूर्ती बघितली होती, सगळ्यांपर्यंत ती आली होती। खरोखरच त्या शिल्पकलेला दाद द्यावी अशीच ती मूर्ती होती। उत्तम श्रीरामाच्या बालक अवस्थेतील सगळ्या गोष्टी त्या मूर्तीमध्ये आल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं। पुतळ्यांच्याच बाबतीत म्हणायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे अगदी नेहरूंच्या काळापासूनचे पुतळे आहेत। गेटवे ऑफ इंडियाला एक पुतळा आहे, शिवाजी पार्कला एक अतिशय उत्तम देखणा असा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। महाराष्ट्रातल्या गावोगावी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुतळे असे सापडतीलच। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये एकतरी छत्रपती शिवरायांचा चौक असतो, एकतरी अश्वारूढ किंवा असा उभा असा पुतळा असतो, बस्ट असतो किंवा, तेही आपण बघितलेलं आहे कारण आपला अभिमानाचा विषय। त्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर रायगडावरती महाराजांचा अतिशय उत्तम देखणा असा सिंहासनाधीश्वर अशा प्रकारचा पुतळा आहे। ही सगळी परंपरा असताना आपल्याकडे छत्रपती शिवरायांचा पुतळा, तो पुतळा कसा असावा, कसा दिसावा आणि कशा प्रकारे घडवावा याची काही मानकं तयार झालेली आहेत आणि ती पाळली जातात। म्हणजे ती छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हणून तर पाळली जातातच, पण शिवाय मूर्तिकलेचा एक भाग म्हणून सुद्धा ती पाळली जातात। छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हणजे आपल्याला आवड आहे, हौस आहे आणि एवढं मोठं मानाचं काम मिळतंय म्हणून कुणी यावं आणि करावं अशातला भाग नाहीये। त्यासाठीचे स्पेशालिटी, एक्सपर्टीज सुद्धा तुम्हाला तेवढाच लागतो। हा मुद्दा काढायचं कारण यासाठी, ज्या जयदीप आपटे यांनी हा पुतळा घडवला आहे त्यांच्या या बाबतीतल्या एक्सपर्टीज बद्दल, म्हणजे अनुभव असण्याबद्दल, स्किल्स असण्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्यांचं लहान वय 24-25 आहेत जयदीप आपटे। त्यांचं याच्यातलं यापूर्वीचं तितकंच मोठं काही काम आहे का याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत। प्रत्यक्ष पुतळ्याच्या बाबतीतली नाराजी पुतळा उभारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा व्यक्त केली होती आणि त्यांनी नौदल आणि संबंधित विभागांना, पंतप्रधानांना याबद्दल पत्र सुद्धा पाठवलं होतं की हा पुतळा सुद्धा, म्हणजे पुतळ्याचा टिकाऊपणा आपण नाही बोलत आहोत, पुतळा दिसणं स्वाभाविक असतं, दिसतो कसा पुतळा, तर त्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली होती। आणि नंतर जे काही फोटो येतात ते पाहता, कारण मी काही मालवणला जाऊन तो पुतळा बघितला नव्हता, पण आता जे फोटो आहेत ते पाहता या अशा टीकेमध्ये जरूर असं तथ्य आपल्याला आढळून येतं की हा काही पुतळा महाराजांच्या छवीला न्याय देईल असा काही बनलेला नाही।
त्यानंतर पुढचा प्रश्न येतो की मग असा पुतळा घडवण्यासाठी, आता आपण पुतळ्याच्या रूपापासून आलो पुतळ्याच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत, तर असा पुतळा घडवण्यासाठी ज्या काही प्रकारचे प्रयत्न करावे लागतात, मी इथे कलाकुसर नाही म्हणत आहे, मटेरियल कोणतं आहे, उंची कशा प्रकारे, त्याचा बेस कसा असेल, प्रपोर्शन्स कशी असतील, कोणत्या प्रकारे उभा केलेला आहे, या सगळ्या कोणत्या प्रकारे उभा केलेला म्हणजे कशा प्रकारे ती रचना आहे, जसं महाराज अश्वारूढ असतील तर कसे, सिंहासनावरती बसलेले असतील तर कसे, बैठे असतील तर कसे, उभे असतील तर कसे, मग शरीराचं सगळं प्रपोर्शन कसं दिसेल, या सगळ्याचा विचार करावा लागतो. त्याही बाबतीत बघता पुतळा तसा चित्ताकर्षक लक्षवेधक असा वाटत नाही, ही जी लोकांकडनं टीका होते त्यामध्ये तथ्य दिसतं. याच्या पलीकडे जसं आपण बघितलं की त्यांना तेवढा अनुभवच आहे असं दिसत नाहीये, त्यांनी यापूर्वी असं मोठं काम केल्याचंही लक्षात आलेलं नाही, याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका होते. मग असं असताना एक काम का देण्यात आलं. त्यानंतर आता स्थानिक प्रशासन विभाग म्हणते आम्ही याबद्दल नौदलाला कळवत होतो की इकडे काही काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करण्यात यावेत. मग एवढा मोठा विषय आहे, केंद्रापासून गल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, नारायण राणे तिथले आहेत, तर मग हे प्रश्न सोडवायला अडचण काय होती. आता गंमत अशी आहे की जयदीप आपटे या व्यक्तीकडे सगळ्यांचं लक्ष जात असताना जयदीप आपटेंच्या चुका किती, प्रशासनाच्या किती, या सगळ्याच बघाव्या लागतील. कारण आता क्रेडिट सगळ्यांना घ्यायचं आहे. जयदीप आपटेंचं सुद्धा कौतुक करण्यात आलं, त्यांची एका फारशा परिचित नसलेल्या मात्र अशा एका नियतकालिकात सुद्धा त्यांची मुलाखत आली. त्यामुळे कौतुक तर सगळ्यांना हवंय, शासनाला सुद्धा हवंय, मोदींनी जाऊन तिथे उद्घाटन सुद्धा केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे, मग आता ह्याचे दोषारोप कोणी घ्यायचे. पुतळ्याच्या क्वालिटीवरती प्रश्न ठेवावा तर मग तो पास करणारे अधिकारी कोण होते. उद्घाटन करताना झालं नव्हतं का. हा पुतळा जर का इतका कचकड्याचा असेल, प्रश्न महाराजांबद्दल बोलत नाही, पुतळा नावाच्या एका गोष्टीबद्दल बोलतोय, इतका जर का कचकड्याचा असेल तो, जर का त्या क्षणी ती अशी काही घटना घडली असती, दुर्घटना घडली असती, तर काय भावात पडलं असतं. मग तो सुरक्षेचाही प्रश्न बनतो, तो अधिकाऱ्यांच्या सुद्धा निवडीचा प्रश्न बनतो. महाराष्ट्रामध्ये आजकाल पुतळा वगैरे तर पुढच्या गोष्टी आहेत. मुंबई गोवा महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग यांची अवस्था आपण पाहिली तर इथे मुळात टेंडर, कंत्राटदार, त्याच्यावर लक्ष ठेवणारे कर्मचारी, अधिकारी, ते मंत्री, ते शासन, इथपर्यंत दरवेळेचं रडगाणं इतकी वर्ष आपण बघतोय. तर किमान पुतळा तरी सहज बघण्यासारखा आहे, तो तर एवढा 100-200 किलोमीटरचा नाही आहे, तो काही फुटांचाच मुद्दा आहे. तर मग का नाही तसं झालं, या लोकांचे सरळ प्रश्न आहेत, याची उत्तरं द्यावी लागतील आपल्याला. सिंधुदुर्गच्या पुतळ्याबद्दल बोलत असताना गेल्या काही काळातल्या अनेक घटना अशा डोळ्यासमोर पटापट येतात. संसदेच्या परिसरात दिल्लीमध्ये जे भारताचं आपलं राजचिन्ह आहे, सगळ्या गव्हर्नमेंटचं भारताचं राजचिन्ह 4 सिंहांचं, ते जे उभारण्यात आलेले त्याच्याही बाबतीत जोरदार टीका झाली की या सिंहांमध्ये जी नजाकतपणा किंवा ज्याला आपण म्हणू जे एक शालीनतेमधलं शौर्य दिसायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेकानंतरच्या त्यांच्या ज्या छवी आहेत त्याच्यामध्ये आक्रमकपणा त्यांना दाखवावा लागत नाही, तो त्यांच्या जरबेतूनच दिसतो. तसे सम्राट अशोकाचे चिन्ह असलेला हे 4 सिंह आहेत, त्या सिंहांना तुम्हाला वेगळ्या प्रकारे जबडा वासून दाखवायची गरज नाही, ते मुळातच सिंह आहेत. सिंह आहेच, हाच दरार आहे. सिंहाला पुन्हा दात दाखवायची गरज नाही, सिंहच उभा आहेत, हाच दरार आहे. अशा वेळी त्या 4 सिंहांवर पण टीका झाली होती. हे झालं पुतळ्याच्या बाबतीत. त्यानंतर आपल्याला बिहारमध्ये पूल कसे पडतायत हे सुद्धा आपण बघतोय. आपण हे सुद्धा बघतोय की महाराष्ट्रामधल्या, मी मगाशी जसा उल्लेख केला, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई गोवा महामार्ग असेल आणि अन्य अनेक ठिकाणी अटल सेतूवरती सुद्धा काही ठिकाणी क्रॅक्स बघायला मिळाले, त्याबद्दल दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे. हे सगळं पाहत असताना स्ट्रक्चर्स, पुतळ्यापासून रस्त्यापर्यंत, 4 सिंहांच्या पुतळ्यापासून अटल सेतूपर्यंत, या चुका आपण सारख्या का करतोय. आणि अशाच प्रकारचे हायवे किंवा अशाच प्रकारचे रस्ते ब्रिटिशांच्या काळापासून आहेत, ते नीट आहेत. असेच प्रकारचे पुतळे हे इतरांनी बनवलेले, ते नीट आहेत. मग इथेच नेमकं पाणी का, शब्दशः पाणी का मुरतं, आणि ते पुतळे पडतायत का किंवा रस्त्यांना तडे का जात आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. मला या सगळ्यामधल्या राजकारणाशी काही देणं घेणं नाहीये, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांच्या पक्षाच्या अभिनिवेशा पलीकडचा आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा भाग आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची हानी होणं आपल्या कुणासाठी सुद्धा वेदनादायीच आहे. त्याबद्दल आपण तुम्ही जास्त शिवप्रेमी, मी जास्त शिवप्रेमी असं करायचं कारण नाही. पण मग ही वेदना झाली असेल तर याच्याबद्दलचा आवाज फक्त म्हणजे जे विरोधात बोलतायत ते फक्त सगळे विरोधकच आहेत असं का बरं दिसावं. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो, पण जर का हा पुतळा असा पडला असेल तर तो कुणाच्या ना कुणाच्या तरी चुका, त्याबद्दल बोलला तर आलं पाहिजे.
आपल्या राजकीय भूमिका आता इतक्या चिवट आणि कडक झालेल्या आहेत, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो तरी आपल्याला काहीच वाटत नाही. नाही, हे आपल्याला सोयीचं नाही, आपण याबद्दल बोलता कामा नये. मला अनेक जे बोलकी माणसं सोशल मीडियावर दिसत असतात ते या बचाबद्दल या विषयावरती बोलतानाच दिसत नाहीये, जणू काही महाराष्ट्रात काही घडलंच नाहीये. असो, तो मुद्दा नाही. मी आणखी जो माझ्या व्हिडिओचा पुढचा मुद्दा आहे जो मला जास्त महत्वाचा वाटतोय, पुतळा पडला यापेक्षा पुतळा का, हा थोडासा नाजूक प्रश्न इकडे लावायचा, विषय लावून धरायचा म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. मुख्य मुद्दा असा आहे, मगाशी सुद्धा उल्लेख झाला, महाराष्ट्रामध्ये असं एक शहर किंवा गाव नसेल की जिथे छत्रपती शिवरायांच्या नावाने एखादा रस्ता, एखादा पुतळा, एखादा चौक नसेल. त्यामुळे महाराजांचं महत्व महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाही आणि महाराजांचं उदात्त असणं हे आपण मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करत असतो, साजरं करत असतो, नसानसात भिनलेलं आहे. आमच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापासून ते आमच्या शिवजन्माच्या सोहळ्यापासून ते शिवाजी महाराजांचं आमच्या आयुष्यात विविध ठिकाणी सारखे जे कार्यक्रम होत असतात, विविध पुरस्कारांची ती नावं आहेत, शाळांची, कॉलेजेसची नावं आहेत, विद्यापीठाचं नाव आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. अशा प्रकारे आम्ही शिवराय महाराष्ट्राच्या जनमानसात नसानसात भिनलेले आहेत. त्यामुळे शिवरायांचं नाव आणि त्यांचा वारसा, राजकीय, सांस्कृतिक सगळा वारसा आमच्या धमन्यांमध्ये आहे. हे होत असताना मग प्रश्न असा आहे, याच्या पुढे आपण जाणार आहोत की नाही. एक पुतळा उभारला जातो, लगेच अभिमानाचा विषय केला जातो, त्याच्यावरती पैसा खर्च केला जातो आणि त्याच वेळी छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रातले जे असंख्य किल्ले, अनेक किल्ले आहेत, म्हणजे गड किल्ले तर आहेत आणि समुद्रदुर्ग सुद्धा आहेत, त्याच्याबद्दलचे प्रश्न दर पावसाळ्यात बघायला मिळतात. कुठला तरी बुरुज पडलेला असतो, कुठेतरी ढासळलेलं असतं, काहीतरी झालेलं असतं आणि दरवेळी ही सगळी अतिशय प्रामाणिक अशी जी शिवप्रेमी मंडळी आहेत ती सोशल मीडियावर लिहित असतात, अरे तिकडे लक्ष द्या, त्याच्यात पैसे घालायचे, ते ASI लक्ष घालत नाहीये, महाराष्ट्र शासन काय करताय, ASI ला गाठा, ASI ला सांगा तुम्ही लक्ष घाला. ASI लक्ष घालत नाही कारण त्यांना तिकडे वेगळ्या प्रकारची पुन्हा काहीतरी लिखापडी करून हवी असते. हे प्रश्न कायम असताना मी कोकणाशी संबंधित आहे म्हणून सांगतो, सुवर्णदुर्ग नावाचा एक सुंदर समुद्रदुर्ग आहे, अंजरल्याच्या मार्गावरती तुम्हाला लागतो. तुम्ही जर का रत्नागिरी दापोलीवरनं पुढे अंजरल्याला जात असाल तर अशा ठिकाणी महाराजांचं, आणि अशा अनेक किल्ले आहेत, अशा ठिकाणी महाराजांचा इतिहास जागवता येऊ शकतो, पण तिकडे काही होत नाही. आणि या सगळ्या गोष्टी करण्याच्या सोडून जो आपला इतिहास जागवता येईल, वागवता येईल, दाखवता येईल, त्याच्याऐवजी एक पुतळा उभा केला, त्याचं उद्घाटन केलं, सगळ्यांना अभिमान, सगळा आनंद. कशाला हवेत आणखी पुतळे? आहेत ना सगळे मोठमोठे उत्तमातले उत्तम पुतळे आहेत. रायगडावर आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे, शहरात आहे, चौकात आहे, रस्त्याला नावे, विद्यापीठाला नावे, मुंबईत महत्वाच्या ठिकाणी आहेत पुतळे, मंत्रालयाच्या, विधिमंडळाच्या परिसरात सिंहासनावर बसलेले आहेत, गेटवे ऑफ इंडियाला आहेत, दादरला आहेत, सगळीकडे. मग आणखी हे पुतळे कशाला? पुतळ्यांचं प्रेम कशाला? उलट आता छत्रपती शिवरायांच्या नावाने काही चांगले उपक्रम राबवून किंवा त्यांचं जसं किमान एक त्यांच्या किल्ल्यांचा जरी विषय आपण सगळ्यांनी मार्गी लावून धरला, कोणत्याही सरकारनं, राज्य सरकारनं, या राज्य सरकारने एक समिती सुद्धा नेमली होती, त्याचं पुढे काय झालं मला माहित नाही, पण ही कामं जर का आपण करून दाखवली आणि तिकडे प्रत्यक्षात शिवकाल अवतरता आला तर तो जास्त चांगला नसेल का? विचार करा, जर का रायगडावरती किंवा कोकणातले जे किल्ले असतील, जे पश्चिम महाराष्ट्रात आहेत, कोकणात आहेत, तिथे जर का आम्हाला असं काही बघायला मिळालं ते जास्त चांगलं की तिकडे मालवणमधला एक प्रश्न, मालवणमधल्या कुठल्या मूर्तीला किंवा कोणत्याही पुतळ्याला विरोध नाहीये, कशाला हे पुतळे? त्या अमाऊंटमध्ये, त्या रकमेमध्ये, त्या उपक्रमामध्ये जर का केंद्र सरकार, राज्य सरकार सामील होत असेल तर आणखी मोठं भव्य काहीतरी करता येईल. आणि म्हणूनच असे पुतळे उभारायचे आणि मग त्यातून हे अशी चुकूनही नैसर्गिक कारणांमुळे का असे ना विटंबना होणं हे मनाला त्रास देणार आहे. आणि हे व्हायचं नसेल तर आता पुतळे आणि स्मारकांच्या पलीकडे जिवंत वारसा दाखवता येईल अशा प्रकारे काहीतरी काम झालं पाहिजे. ते काम विविध उपक्रमातून होऊ शकतं, इतिहास संशोधनासाठीच्या उपक्रमातून होऊ शकतं, त्याचप्रमाणे ते शिवकाल जागवणाऱ्या वास्तूंच्या नूतनीकरणाद्वारे होऊ शकतं. काही ठिकाणी चांगल्या शिवसृष्टी उभारल्या जात आहेत. शिवसृष्टी उभारणं हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. आणि पुतळेच उभारायचे असतील तर अशा माणसांचे पुतळे आणि अशा व्यक्तींचे पुतळे उभारण्यात यावेत की ज्यांना ओळख नाहीये, की जे ज्या प्रमाणात सेलिब्रेट करण्यात आलेले नाहीये, त्यांचे पुतळे उभारले जावे. कारण ती माणसं लोकांना कळली पाहिजेत. आज स्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी, एखाद्या ठिकाणी चौकाला कोणाचं रिनाव असतं, पण त्या माणसाचं काय नेमकं महत्व होतं, तो माणूस दिसायचा कसा, त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं, योगदान दिलं होतं, आम्हाला माहित नाही. आणि म्हणून मग त्या गावी, त्या ठिकाणी जर का त्यांचे पुतळे दिले, कोकणातल्या अशा किमान 10 माणसांची नावं सांगता येतील की ज्यांना ज्या प्रकारे सेलिब्रेट करायला पाहिजे, अशी माणसं तिथे. जयवंत दळवी एवढा मोठा कोकणातला आपला लेखक,
असं काही सांगण्यासारखं तिकडे आपण बनवलेलं आहे की जे अरे हे जाऊन इकडे बघा. किती पुतळे असतील? एवढा मोठा लेखक श्रीना पेंडसे, कोकणातली रत्न काय म्हणून सांगावी देखील. मग यांचं आपण काय करू शकतो का? ही मी एक दोन पटकन नावं आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतो. अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील. शिवरायांचा शिवकालाबद्दल म्हणायचंय, शिवरायांच्याच या शिवकालातले असे अनेक मोठे वीर ज्यांना प्रकाशात आणण्याची गरज आहे त्यांना आपण करू शकतो का? त्यांचे पुतळे जरूर दिसावेत, कळेल अरे हे पण होते, यांनी पण योगदान दिलं होतं. मी जसं म्हणालो तसं शिवराय, महाराष्ट्र म्हणजे शिवराय, शिवराय म्हणजे महाराष्ट्र. मग या पुतळ्यांच्या पलीकडे आपण जाणार आहोत का? हा प्रश्न एक सर्वसामान्यांसाठी विचारण्याकरता सगळ्यांच्या मनात यावा यासाठी आहे. मालवणमध्ये जी घटना घडली ती टाळायला हवी होती, ती टाळता येऊ शकली असती. तसं का झालं नाही? कंप्लायन्सेसमध्ये आपण कुठे कमी पडतो? इथे पुन्हा शिवाजी महाराज आठवतात. माझ्या या व्हिडिओचा शेवटचा टप्पा आहे. ज्या शिवाजी महाराजांचं इतकं बारीक लक्ष असतं की उंदीर वाढू देऊ नका, उंदीर जर का वाढले गडावर तर ते गवताचा एखाद्या काय पेट्टी एखादी वात असेल ते घेऊन पळतील आणि चुकून त्याच्याने आग लागेल. ती आग नको तिकडे लागली, ती जर का समजा जिथे दारुगोळा ठेवलेला तिथे लागली तर काय होईल? या लेवलच्या ज्या माणसाचं आकलन होतं त्या माणसाचा पुतळा नीट ठेवण्यासाठी आम्हाला सुचू नये. आमच्या या सगळ्या सिस्टीम मधल्या लोकांना ते समजून यायचं मला आश्चर्य वाटतं. मग काय उपयोग आहेत? पुतळे ते साजरे केले, उपयोग काय? छत्रपती शिवरायांचा एवढा मोठा उंच पुतळा, तेवढा मोठा उंच पुतळा, उपयोग काय? त्यांनी जे शिकवलं ते अंगी बनवण्यासाठी आपण काही करणार आहोत का? माझ्या मते या प्रश्नासहच मी या व्हिडिओमध्ये इथे थांबेन. उदंड झालेत पुतळे. आता हे जे शिवत्व आहे शिवरायांचं ते आपल्या अंगी, जनमानसी, नसा नसतात, मनामनात, मेंदू आणि मनगटात उतरवण्यासाठी आपण काय करणार आहोत? हा प्रश्न मात्र तुमच्यासाठी. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर सांगा. या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा, आम्हाला फॉलो करा. नमस्कार.